कांद्या उत्पादकांनी सरकारला काय सांगाल आमच्या माध्यमातून? सांगायला म्हणजे तसं मालच तेवढे वाढले म्हणा, म्हणजे डेव्हलप जास्त झाले माल, म्हणजे कांद्याचे उत्पादन जास्त वाढले. निर्यात बंदी निर्यात बंदीमुळे आहेच ते, त्याच्यामुळे युद्धाच्या याच्यामुळं. तुम्ही इकडे येता, या राहुरीच्या निवडणुकीत काय चर्चा ऐकायला भेटते का तुम्हाला? नाही, आता आमचं कसं आहे, आता खरं हिंदुत्वाचा मुद्दा आहे, अक्षय कर्डिले शक्यतो लागतील. आता शेतकऱ्यांचे जे मुद्दे आहेत हे बाजूला पडणार का हिंदुत्वा पुढे? नाही नाही, तसं काय नाही म्हणतो तुम्ही म्हणा काँग्रेसच्या त्यावेळेस तसंच होतं, पण तसं काय नाही, माझं काय मत आहे, आता एका बाजूला तुम्ही म्हणताय की कांद्याला बाजार नाही, परवडत नाही, तर मग शेतकऱ्याची जर शेतकरी बहुल जर विधानसभा आहे, विधानसभा मतदारसंघात जर शेतकरी जास्त आहेत तर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर निवडणूक व्हायला पाहिजे का, असं नाही वाटत का तुम्हाला? नाही तसं व्हायला पाहिजे, पण तसं आता तसं हे नाही ना, हे उत्पादन जास्त वाढलं, एवढं मागणी तेवढी नाही ना, त्याच्यामुळे शेतीच्या मुद्द्यावर नाही झालं तरी चालेल ना, शेतीच्या मुद्द्यावर व्हायला पाहिजे, पण तसं हे नाही. शेतकऱ्यांची बाजू कोण मांडू शकतं? शेतकऱ्याची बाजू तशी म्हणजे ना, BJP सरकार चांगलेच आहे, असं काय नाही का, त्यांच्या म्हणजे हे आहेच ना. जर कांद्याला का बाजार नाही? कांद्याला माझा त्याच्यामुळेच ना, सरकारने काहीतरी धोरण ठरवायला पाहिजे ना कांद्यासाठी. नाही धोरण तर ते आता जसं आहे ना, आपलं म्हणजे ना निर्यात दर झाली तरच, तसं नाही ना होऊ शकत. सरकारनेच करायला पाहिजे ना ते. ते तर आहेच म्हणा. जसं मागच्या वेळेस कांद्यामुळं लोकसभेला फटका बसला, तसं काय व्हायचं नाही ना ह्या पोटनिवडणुकीत. नाही नाही, तसं काय नाही, कारण कांदा उत्पादक जास्त आहेत आणि नाराज पण आहेत ते. हां नाराज तर आहेच आहे.